स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आता नक्कीच केलं जाईल। अनिकेत दादा माळी यांना देखील माझी विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं। आपलं देखील स्वागत। यादवजी दिघे साहेब, गणेशजी पाटील साहेब, आपल्याला देखील विनंती की आपण देखील व्यासपीठावरती यावं। आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून असेलच। अमित रापटे साहेब यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय। आज रसायनी चषकाला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी अमित रापटे साहेब ज्यांची उपस्थिती मात्र आपण व्यासपीठावरती पाहतो आणि त्यांचा सन्मान मात्र आता नक्कीच केला जाईल। अमित रापटे साहेब ज्यांचा सपोर्ट आम्हाला कायम मिळत असतो, ज्यांचं पाठबळ आम्हाला कायम मिळत असतं आणि ज्यांचा आधार आम्हाला कायम मिळत असतो ते अमित रापटे साहेब आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण व्यासपीठावरती नक्कीच करतोय। आपण आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपलं मनापासून आभार असेल। अजिंक्य भाऊर सर आता आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत। या मॅच मध्ये त्यांचा देखील आवाज आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल। 4 रात्रींमध्ये त्यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत। कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं अजिंक्य सर सुपरच्या वरच्या ई गटातल्या 4 टीम होत्या, त्याच्यामधून तांबाटी संघाने 2 मॅच जिंकल्या। त्यांची टीम तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचली आहे। बी ग्रुपमध्ये जो 8चा लॉट्स होता त्याच्यामधून शिवार्थ 11 भोकरपाडा संघ जो सुपर 6 मध्ये क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि आजच्या ज्या ई ग्रुपच्या वरच्या 4 टीम होत्या त्याच्यामधून 2 मॅच जिंकल्या। मोरिया 11 बोरगाव आणि त्यांचा संघ मात्र तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचला। शेवटच्या रात्रीमध्ये त्या मॅचेस होतील। तो चलिए तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी खिलाड़ियों का मैं आपका अपना मानस मनोरी इस प्रतियोगिता में करूंगा तहे दिल से स्वागत। रसायनी ट्रॉफी 2025 का ये रोमांच जो आप इस मैदान के ऊपर देख रही है, जहां पे एक कमाल की मैच जो आपको मैदान के अंदर यहाँ से बिल्कुल नजर आएगी। एक तरफ खेलेगी टीम सावळेश्वर सावळे, किरण पवार जो बहुत समय के बाद आपको रसायनी में ग्रामीण में खेलते हुए नजर आएंगे। किरण पवार जिन्होंने सावळेश्वर सावळे गांव से बिलोंग किया, उसके बाद पूरे महाराष्ट्र में नहीं पूरे हिंदुस्तान में और हिंदुस्तान के बाहर जाकर भी अपने नाम को कमाया। अक्षय भाई केदारी ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला जेसीबीची व्यवस्था या मैदानाच्या सुव्यवस्थेसाठी निर्माण करून देण्यात आली होती, ते अक्षय भाई केदारी यांचा देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय। कारण प्रत्येकाचं सहकार्य आम्हाला फार महत्त्वाचं राहिलं आहे आणि अक्षय भाई केदारी यांनी आम्हाला जेसीबी दिलेली आहेत। शेवटच्या रात्रीमध्ये आता तुम्हाला टाइम आम्ही सांगू फोनवरती नक्कीच, परंतु शेवटच्या रात्रीमध्ये आपण यावं। मोरिया 11 बोरगाव संघ आपण जाताना सावकाश जा आणि शुभेच्छा असतील, कारण अभिनंदन, तुमचं 2 मॅच जिंकल्यात। सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मार्चला होतीये सुरुवात रसायनी चषक 2025चं हे दिमागदार देखणं आयोजन अंकित मालुसरे असतील, राहुल पाटील असतील जे आमचे समालोचक मित्र, तदनंतर शुभम कदम असतील, विलास कदम असतील, प्रणय भोईर असतील, यश मालकर असतील, यांची सर्वांची मेहनत आपण या स्पर्धेसाठी पाहतोय। आता सुरुवात होतीये ती पोल एला आणि पहिलाच चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय सीमारेषा पलीकडे, दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण या ठिकाणी केलं जातोय। पहिला जात आहे, पहिला चेंडू जरूर डॉट बॉल आला, तदनंतर आला षटकार, पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे। सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती। ये बड़ी मैच है अजिंक्य सर, ये बड़ा मुकाबला है। सतगुरु सीमेंट सप्लायर पारगांव पनवेल तहसील की एक मजबूत टीम है ग्रामीण की, और उनके सामने टीम सावेश्वर सावड़े जो मैदान के अंदर खेली गई। कुणाल तारेकर के सामने होंगे किरण पवार, और ये एक बड़ा मुकाबला आपको देखने को मिलेगा। किरण पवार को आप देख रही है बॉलिंग ट्रैक के ऊपर जो P1 की ओवर की शुरुआत कर रही है। शुरुआती 3 गेंदों में 7 रन जरूर बनी है। नक्की 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय।
या ठिकाणी आपण मानस पाहिलं ना तर स्थानिक प्रेक्षकांना अगदी खूप दिवसानंतर किरण पवारचा खेळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. किरण पवार असं वाटलं होतं की बराच दिवस खऱ्या अर्थानं गायब झालाय की काय, परंतु किरण पवार अगदी व्यावसायिक दर्जेचा हा खेळाडू. कित्येक स्पर्धेमध्ये त्यांनी या रसायनी परिसराचं नाव, सावलेश्वर सावले संघाचं नाव, सावले गावाचं नाव अगदी क्रिकेटच्या पटलावरती अगदी कानाकोपऱ्यामध्ये, रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या देखील बाहेर या ठिकाणी रेफर केलं जात आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे की बिमरचा हा चेंडू नो आहे किंवा नाही या ठिकाणी चेक केलं जाईल. परंतु पुन्हा एकदा आयोजकांना आपण धन्यवाद देऊयात की ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा किरण पवारचा खेळ या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाला. आणि जी संधी दिली आहे ना, हा पंच या ठिकाणी चेक या ठिकाणी चेक करतील लाईव्हच्या माध्यमातून आणि बिमरचा नो चेंडू आहे किंवा नाही हे या ठिकाणी चेक केलं जाईल. किरण पवार रासायनिकी मिसाईल म्हणून ज्याला सातत्यपूर्वक आपण पाहिलं. कित्येक खेळ ज्यावेळी किरण पवार अख्खा देशामध्ये खेळत असतात, आपल्या राज्याच्या बाहेर जाऊन विविध स्पर्धेमध्ये खेळत असतात. फेअर डिलिव्हरी आहे आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं बरेचसे प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून हा खेळ एन्जॉय करत असतात किरण पवारचा. आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर किरण पवार तयार आहे. या बॉले साफ ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी करू दिला नाही आणि हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 11 या धाव संख्येवरती. बिल्कुल किरण पवार की हमने बात की है, लेकिन कुणाल तारेकर जो भी एक तारीफों की सुर्खियों को बटोरते हुए नजर आए, जिन्होंने मैन ऑफ द सीरीज आदत बैल को भी जीता है. और कुणाल तारेकर का खेल अपने कई मैदानों पर देखा, लेकिन इस बार डब्बे में डब्बा, डब्बे में केक और घुटना ठीक सिक्सर देख, ये मैदान के बाहर जाएगी गेंद जो देकर जाएगी. कमाल का छक्का उनके बल्ले से आएगा. P1 की पहली ओवर का खेल हुआ है. रन बनी है स्कोर कार्ड के ऊपर 17 रन बगैर नुकसान. नक्कीच आपण पाहतोय की 17 धावा धाव फलकावरती अजूनही एकही विकेट गमावली नाहीये ती सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव टीमनं. परंतु आपण पाहतोय जसं कुणाल तारेकरनं अगदी लेस एज मध्ये उंच भरारी घेतली ना, तशीच शुभम गोडविंदे जे लाईव्हच्या माध्यमातून समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेला एन्जॉय करतायत. आमचे फार जवळचे मित्र आहेत, परंतु क्रिकेट कसा खेळावा अगदी लेस एज मध्ये कमी वयामध्ये ज्यांनी उंचाई गाठली ना, ते शुभम गोडविंदेने देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बहुत सारा क्राउड आपको आज की रात से इस प्रतियोगिता को देखने के लिए जरूर आता हुआ नजर आएगा, क्योंकि कई सारी ग्रामीण की बड़ी टीमें, पनवेल तहसील की बात कर ले आप, चाहे पेंट तहसील की बात कर ले, चाहे करजत तहसील की बात कर ले, चाहे खालापुर तहसील की बात कर ले, कई बड़ी बड़ी ग्रामीण की टीमें जो इस प्रतियोगिता में आपको खेलते हुए नजर आएंगी. सावेश्वर सावे के सामने है पारगांव, उसके बाद पड़स डोंगरी है, विंदड़े की टीम है, उसके साथ साथ उमरोली की टीम आपको नजर आएगी, जितवाई जीती है, कड़वे है, कई बड़ी टीमें आज की रात में. गेंदबाज तैयार, इस बार बैकफुट पर गए थे, हल्के हाथों से कट किया, दो खिलाड़ियों के बीच स्लाइस किया था बॉल को. क्रिकेट की नजाकत को दिखाने वाला यह स्ट्रोक था. बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी आपको रफ्तार के साथ आते हुए नजर आएंगे, लेकिन अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स मैदान के अंदर है. विवेक कुरंगे जिन्होंने शुरुआत की है, दूसरे ओवर की 2 रन मिले है. विवेक शिंदे मास या नावाने प्रचलित आहेत, त्यांनी देखील सावलेश्वर सावले आणि प्रफुल्ल यांच्यासाठी खऱ्या अर्थानं गोडगोड शुभेच्छा दिल्या. त्यांचं देखील करतो आपण मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला कन्वर्ट केलं डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबेच्या मदतीनं, 2 धाबेच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 21 या लेन्सन आकड्यावरती. हा 50वी या संपूर्ण स्पर्धेमधील ही दुहेरी धाव आपण या ठिकाणी पाहतोय. मयूर पाटील यांचं देखील आपण कौतुक करू ना तितकं कमी आहे. नारपोली गावचे ते सुपूत आहेत, परंतु गुणलेखक मित्र असं म्हटलं जातं की समालोचकाचा कणा म्हणून गुणलेखकाला मानलं जातं आणि तेच गुणलेखक मित्र चांगले अपडेट आम्हाला या ठिकाणी देत आहेत.
21 रन बनी है स्कोर कार्ड के ऊपर। विवेक कुरंगे जिन्होंने दूसरे ओवर की शुरुआत की है। पावर प्ले को हमने खत्म होते हुए देखा है। 4 ओवर की मैच, टाइम अलर्ट होगा। टीम सावेश्वर सावळे, आपको इस बात का ध्यान रखना है 4 ओवर के लिए 20 मिनट का समय और 20 मिनट के अंदर आपको पूरा करना एक सत्र। यहाँ से हमारे टीके माई सर, हमारे रायगढ़ क्रिकेट कमेंट्री के गुरु टीके माई सर, एक बहुत ही अच्छे एंकर और उतने ही दमदार कमेंटेटर, उनका भी मैं स्वागत करूंगा। उनसे भी गुजारिश होगी, टीके माई सर आइए मंच के ऊपर, आपका स्वागत। लेकिन मिड ऑन में गेंद को ट्रैवल इस बार जरूर किया, सिंगल रन। यहां से आप दौड़कर बिल्कुल पूरा होते हुए देखेंगे। अच्छी बल्लेबाजी चल रही है, अच्छी पार्टनरशिप को यहां से बनाया जा रहा है, जहां पे कुणाल तारेकर जिनके बल्ले से अब तक 3 गेंदों में 10 के योगदान को आपने देखा। और साथ ही साथ अगर आप प्रवीण मोकल की बात करेंगे जिन्होंने अब तक 6 गेंदें खेली है, 12 का योगदान आपको उनके बल्ले से भी इस पारी में देखने को मिला है। एक ब्रेक थ्रू की जरूरत है अगर सावेश्वर सावळे को रनों की गति को स्लो डाउन करना है, तो एकाद विकेट आने की जरूरत। हा नक्कीच, एकाच कॅलिबरच्या आणि एकाच दर्जेचे दोन्ही संघ आहेत. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची रणधुमाली या अगोदर मानस यांनी देखील उल्लेख केला की ते क्रिकेट क्षेत्रामध्ये आपण सातत्यपूर्वक पाहिलंय. यावेळेस देखील खोदर पद्धतीचा चेंडू होता, ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू, त्याला खोदून काढलं, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईन क्लिअर केली आणि 4 धाब्यांसाठी येतोय रसायनी चषकातील हा दर्जेदार चौकार. छब्बीस रन स्कोर कार्ड के ओवर बने हैं। लेकिन इसके बाद की मैच तन्मय 11 विंदणे, जो नरेश मुने साहब इन्होंने पैक की हुई वो टीम, फ्रेंचाइज की वो टीम तन्मय 11 विंदणे और उनके सामने भूमि एंड अधेरा 11 फणस डोंगरी, इनके बीच होगा वो मैच। दोनों टीमों के कप्तानों से मेरी गुजारिश है कि इनिंग ब्रेक में आपको कंपल्सरी टॉस करने के लिए आना है. हा नक्कीच असं म्हटलं जातं की रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाही तर त्या स्वप्नांच्या मागे लागा. आणि प्रयत्न करतोय फलंदाज कुणाल तारेकर मैदानाच्या आतमध्ये, ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. दशा आणि दिशा याच्यामध्ये फक्त वेलांटीचा फरक आहे आणि ती दिशाहीन गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि गोलंदाजी दशा होताना पाहायला मिळाली. व्हाईटच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल, एकेरी धावेला एक्स्ट्रा धावेला प्राधान्य, सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 27 या धावसंख्या. और वाइड आना इसी वजह से ये वाइड आई है क्योंकि दबाव जो बनाया कुणाल तारेकर ने, लेकिन ये स्विच हिट का शॉट उड़ाया था गेंद को हवा में. खिलाड़ी जज कर रही है, न मिला ये और न मिली वो भी, खाया पिया कुछ नहीं, ग्लास तोड़ा बारह आना. गेंद जाएगी थर्ड मैन सीमा पर, 4 रन. ये चौथा चौवा जो आपने कुणाल तारेकर के बल्ले से देखा. और जब इतने बड़े खिलाड़ी आपके सामने होते हैं तो दबाव आपके ऊपर हमेशा मंडराता हुआ नजर आता है. एक और स्विच हिट करना चाहती है लेकिन बार बार दिवाली नहीं होती है. बल्लेबाज ने एक और प्रयास किया लेकिन गेंदबाज ने देखा कि उनका किस तरीके का फुटवर्क है और उसके अकॉर्डिंग एक आउटसाइड द ऑफ स्टंप लाइन की प्रॉपर गेंद को यहां से पिच किया जाएगा. डॉट गेंद की आपको समाप्ति होते हुए मैदान के अंदर नजर आएगी. रन बनी है स्कोर कार्ड पर 31, यानी 31 रन बनी है 2 ओव्हर के बाद बगैर नुकसान. सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगाव. 31 धावा आपण 10 फलकावरती या ठिकाणी पाहतोय. सावले आणि देवलोळी यांच्या मधोमध असणार हे मैदान आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय की सावले गावासाठी अगदी हे नजीक असणारं हे मैदान आपण या ठिकाणी पाहतोय. बराचसा अनुभव या खेळाडूंना या मैदानाचा असावा आणि कदाचित याच मैदानावरती ते प्रॅक्टिस करत असावेत आणि त्या कारणास्तव या मॅच मध्ये जर धावा झाल्या ना तर मॅच पाहण्यासाठी मजा येईल. बिल्कुल रन होने भी चाहिए क्योंकि सामने किरण पवार, अक्षय पवार जैसे बड़े खिलाड़ी है और जब आप बड़े टीम के सामने खेलती है तब आपको रन हमेशा बनानी पड़ती है. 2 ओवर में 31 बने हैं. कल की रात में हमने देखा था जिनके बहुत सारे रन बने नहीं थे, लेकिन आज की रात में पहले मैच में 48 बने और वहां से ही वो संकेत था कि आज की रात जो है रनों का फेस्टिवल हो सकती है. रनों की बारिश मैंने तभी बताया था कि आज होने की बिल्कुल संभावना है. शुरुआत करेंगे, ड्राइव की जाएगी यहां से ऑफसाइड के ऊपर अलोंग द काबत से. लॉन्ग ऑफ के रीजन में बॉल को ट्रैवल किया जाएगा. तीसरे ओवर की भागदौड़ को संभालने के लिए रोहित केदारी गेंदबाजी ट्रैक के ओवर आएंगे.
जर्सी नंबर 17 को उन्होंने पहना और रोहित केदारी ने भी बहुत कम उम्र में क्रिकेट में एज एन प्लेयर अपने नाम की मशहूरत को हासिल किया है अजिंक्य सर। नक्कीच रोहित केदारी अगदी एक जिगरबाज युवा खेळाडू आहे. कित्येक मैदानावरती सावले टीमसाठी त्याने 100% योगदान देताना आपण त्याला पाहिलंय आणि या मॅच मध्ये देखील त्याला आता थांबावं लागेल. कुणाल तारेकर सारखा एक मोठा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आहे. यामध्ये चांगला फटका पूर्णपणे स्वतःला झोकवून दिला. ऑन साइड मध्ये हा फटका क्षेत्ररक्षक चुकला, थांबला तो संपला असं म्हटलं जातं आणि बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी येतो अजून एक दर्जेदार ना वही सबसे बडा. आणि हे सांगतोय फलंदाज कुणाल तारेकर मैदानाच्या आतमध्ये आणि ठोकलाय त्यांनी या ठिकाणी चौकार. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर रोहित केदारी तयार आहे. वन्स अगेन लो फुलटॉस, अगदी कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधून 6 धाब्यांसाठी बिग 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 हिट षटकार. थैंक यू डीजो। ये कमाल की बल्लेबाजी कर रही है कुणाल तारेकर। माचिस तो यूं ही बदनाम है, आग तो कुणाल तारेकर ने लगाई है। इस बार भी स्विच हिट किया, लेकिन क्या कमाल के कैच को अंजाम दिया जाएगा। खिलाड़ी थे वहां पर, कुणाल तारेकर अपील कर रही है, वहां पे दर्शक भी है। ये कैच सेफली कैरी किया जाएगा डीप थर्ड मैन पर। अंपायर बिल्कुल हमें बताएंगे जो भी डिसीजन होगा। उन्होंने रेफर किया है थर्ड अंपायर को, वो कैच लीगल है कि नहीं, उनका पैर बाउंड्री लाइन के अंदर था या बाहर था, ये चेक करने के लिए ऑन स्क्रीन पर थर्ड अंपायर से मैं गुजारिश करूंगा, थर्ड अंपायर आइए ऑन स्क्रीन पर चेक कीजिए। नक्कीच या ठिकाणी थर्ड अंपायर जरूर चेक करतील, परंतु त्या ठिकाणी प्रेक्षक देखील आहेत आणि आपले गोड गुणी प्रेक्षक, अगदी मायबाप प्रेक्षक अगदी स्पर्धेला नसतील ना तर स्पर्धेला मजा देखील नसते। आणि योग्य तो निर्णय अगदी प्रेक्षकांनी त्या ठिकाणी दिलाय, परंतु कुणाल तारेकर यांचं असं म्हणणं होतं, त्यांना डाऊट आहे की चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ गेला होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आणि कदाचित सीमारेषेच्या अगदी जवळ झेल घेतल्या कारणानं कदापि तो झेल घेतलाय किंवा नाही, कॅरी केलाय आणि त्या ठिकाणी चेंडू सीमारेषेच्या जवळ गेल्या कारणानं चेंडू जे पाय आहे तो सीमारेषेच्या जवळ लागलाय की काय, त्यासाठी डाऊट असल्या कारणाने तो डाऊट क्लिअर केला जाईल। या ठिकाणी आमचे तिसरे पंच या ठिकाणी चेक करतात आणि योग्य तो निर्णय, जो निर्णय योग्य आहे ना तोच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल। आपण कालच्या रात्रीमध्ये देखील पाहिलं, बरेचसे निर्णय या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे येत होते आणि योग्य तो निर्णय अगदी पोहोचवण्याचं काम मानस तिसऱ्या पंचांनी केलंय। आणि ऑनफिल्ड पंचाचा जो निर्णय असेल ना त्या ठिकाणी तो निर्णय अगदी योग्य निर्णय गृहीत केला जाईल, क्योंकि अंपायर प्रॉपर क्लियर व्यू नहीं है, वो बहुत क्लोज कॉल था, हमने चेक किया, जूम करके भी चेक किया, लेकिन प्रॉपर वो क्लियर व्यू नहीं है क्योंकि पैर के पीछे लाइन है थोड़ी सी, उसी की वजह से वो प्रॉपर व्यू कैप्चर नहीं हो पाया, जिसकी बदौलत ऑनफील्ड अंपायर जो डिसीजन देंगे वही माना जाएगा। जो दर्शक है वहां पर उन्होंने भी बताया था अंपायर आप डिस्कस कर सकती है और जो आपको डिसीजन सही होगा वो आप सही डिसीजन बिल्कुल देंगे। अंपायर अगर आपको लग रहा है तो आप पब्लिक के पास जाकर भी उनसे पूछ सकते हैं, वहां पर अगर आपको लगता है तो आप जा सकते हैं पब्लिक के पास, वहां से भी पूछ सकते हैं, देख सकती है। सोचिए, पहले हम पूरी तरीके से परिस्थिति का जायजा लेने के बाद ही निर्णय देंगे, क्योंकि सही डिसीजन देना बहुत जरूरी है। किसी भी टीम को गलत डिसीजन से कोई डिसएडवांटेज नहीं मिलना चाहिए, उसी की वजह से हम राइट डिसीजन आपको बिल्कुल देंगे। हा पंच तुम्हाला जायचं असेल तिकडे, जर विचारायचं असेल तर विचारू शकता, तिकडे आयोजक देखील आमचे आहेत, ते देखील जात आहेत।
कारण की आपण थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची मागणी केली होती, आम्ही चेक केलं ऑन स्क्रीन वरती, पण डिसिजन एवढा क्लोज होता की त्याच्यामुळे योग्य तो डिसिजन इथून देणं योग्य नव्हतं. एकदम 50-50 मामला होता आणि त्याच्यामुळे हा आम्ही ऑनफिल्ड अंपायरवर डिसिजन सोपवला आणि त्यांचा निर्णय फलंदाज बाद असेल. कुणाल तारेकर बॅक टू डग आउट. समितीचे सदस्य आदरणीय जितेंद्र दादा कर्णूक यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांच्या समवेत अक्षय पाटील असेल आणि अमोल जाधव असेल आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी येत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. जितेंद्र कर्णूक म्हटले तर आमचे भाऊजी आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन त्यांचं देखील करतोय आम्ही मनपूर्वक स्वागत. रसायनी चषक 2025 मध्ये ये बड़ा झटका लगा है. कुणाल तारेकर का विकेट इस मैच में रनों की गति को आपका पूरी तरीके से कम करता हुआ नजर आएगा. बढ़िया बल्लेबाजी हो रही थी, 9 गेंदे 28 का योगदान दिया था कुणाल तारेकर ने. अगर कुणाल रहते मयूर सर आखिरी गेंद तक तो रन जो है वो 60, 65, 70 भी हो सकते थे, लेकिन अब जो रन है स्कोर कार्ड के ऊपर 42 यानी 42 रन आपको नजर आएंगे. टोटल 8 गेंदें अभी भी बची है इस पहली पारी में और आने वाली 8 गेंदों में अगर 15 से 18 रन भी आती है तो भी 55-60 एक बड़ा टोटल. सन्माननीय आमचे दिलीप दादा मस्कर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मी दिलीप दादा मस्कर साहेबांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. गेंदबाज तैयार इस बार. नए बल्लेबाज आई है. शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद थी ऑन साइड के ऊपर, स्क्वायर लेग बाउंड्री पर गेंद को खेला जरूर. खिलाड़ी वहां पर बिल्कुल मौजूद है. सिंगल रन मैदान के अंदर आपको दौड़कर पूरा होता हुआ नजर आएगा. न्यू बैटर अतीश मात्रे जो नेट नंबर 3 की पोजीशन पर मैदान के अंदर यहां से आपको इन होते हुए जरूर नजर आएंगे. और मैंने बात की थी अजिंक्य सर, देखिए कुणाल तारेकर का विकेट गिरने के बाद रनों की गति जो है वो स्लो डाउन होगी और वो कमबैक करने का मौका मिला यहां से रोहित केदारी को. हल्के हाथों से इस बार पुश करो खुश रहो, ये गेम प्ले आपको मैदान के अंदर नजर आया. सेंसिबल बैटिंग. क्रिकेट के खेल में मैच्योरिटी एंड पेशेंस बहुत जरूरी होता है. रन आपको यहां से मिलेगा एक और इसे एक के साथ 3 ओवर का खेल होगा समाप्त. 3 ओवर का खेल होने के बाद सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव का टोटल डबल 4. डबल 4 का मतलब होता है 44 रन 1 विकेट के नुकसान पर. चलिए आखिरी ओवर की शुरुआत आपको तुरंत करनी है. पहली गेंद गिरी थी 10:18 पर पहली गेंद यहां से डिलीवर की गई थी और 10:37 मैदान के अंदर हो रही है. लगभग अपने 19 मिनट का समय लिया है 3 ओवर के लिए. चलिए स्पीड अप रखना है प्लीज, ज्यादा समय आपको नहीं दिया जाएगा. बिल्कुल समय गया था कि जो कैच था उसके लिए हमने 2-3 मिनट लिए थे, उसी की वजह से टाइम ज्यादा हुआ, वरना आपको एक एक्स्ट्रा खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लेना पड़ सकता था. पहले मैच में हमने किया था, पहले मैच में 3 ओवर के लिए 18 मिनट लिए गए थे और उसी वजह से हमने एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया था. अभी हम जो टाइम हमने गवाया कैच के लिए, उसी वजह से हम ये नियम लागू अभी नहीं कर रही है क्योंकि ऑर्गेनाइजर ने बताया वो समय थोड़ा सा वहां पे हमने व्यतीत किया था. शुरुआत करेंगे आखिरी ओवर. अक्षय पवार. अक्षय पवार की गेंद हवा में उड़ाया, गेंद को ऊंचाई मिली है, ताकत नहीं, खुद गेंदबाज आएंगे अक्षय पवार गेंद के नीचे. फील्डर मेकिंग नो मिस्टेक, टेकिंग अ सक्सेसफुल कैच एंड सेकंड विकेट डाउन फॉर टीम पारगांव. ड्रोन बिल्कुल हम देख रही है. ड्रोन जो जय फोटोग्राफी के सर्वे सर्वा जय भाई गायकर, इनके माध्यम से हमें ये ड्रोन कैमरे की सुविधा यहाँ से उपलब्ध कर जरूर दी गई है और वो ड्रोन व्यू आपको इस प्रतियोगिता का बिल्कुल देखने को मिलेगा. प्रणव ठाकुर जो ड्रोन को ऑपरेट कर रही है उनका भी मैं शुक्रगुजार हूँ, बहुत ही अच्छा काम वो कर रही है. ड्रोन के माध्यम से 360 डिग्री का व्यू जो आपको है वो इस मैदान का बिल्कुल दिया जाएगा ऑन स्क्रीन के ऊपर. राहुल पाटिल सर इनके
कहने पर वो तुरंत आई है और उन्होंने ड्रोन कैमरा हमें यहाँ से उपलब्ध कर जरूर दिया है। लेकिन अक्षय पवार एक बड़े खिलाड़ी बन चुके हैं। किरण पवार के साथ साथ अक्षय पवार ने भी बहुत नाम को कमाया व्यावसायिक तौर पर। नाविश 11 विचुंबे में हमें हमेशा वो के देखने को मिलते हैं। इस साल जब खानाओं की नाइट प्रतियोगिता थी तब भी नाविश 11 विचुंबे में खेले थे अक्षय पवार। लेकिन ड्रोन कैमरे के व्यू को आपने देखा है ऑन स्क्रीन के ऊपर। समर्थ लाइव इवेंट जिन्होंने ड्रोन व्यू को दिखाया 360 डिग्री का ये व्यू। अटैक करना चाहती है लेफ्टी बैटर या संपर्क फिंगर गोज अप। बल्ले का किनारा नहीं मिलेगा, भाग्य का सहारा। विकेटों के पीछे लप के जाएंगे। बड़ा झटका, बड़ा विकेट। मानस आपण पाहतोय की बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय पवार आलाय, ज्यानं कित्येक वेळी सावले टीमला सावरलंय. कित्येक मैदानावरती सावले टीमला निसट्ट विजय देखील त्यानं मिळवून दिलाय. आणि असं आपण पाहिलं ना, कमी चेंडूमध्ये अगदी कमी धावा ज्यावेळी खर्ची करायच्या असतात त्यावेळी धावा घ्यावा लागतो तो अक्षय पवारचा. आणि अक्षय पवारनी 6 चेंडूमध्ये 3 धावा, 6 चेंडूमध्ये 5 धावा, 6 चेंडूमध्ये 4 धावा कित्येक मैदानावरती आम्ही फार जवळून पाहिलंय अक्षय पवारला त्या धावा वाचवताना. आणि तोच अक्षय पवार पहिल्या 2 चेंडूवरती लगातारचे 2 विकेट त्यानं प्राप्त केलेत आणि आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तो उभा आहे. अक्षय पवार या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक साध्य करेल का? ऑन स्ट्राईक वरती आहे, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय भूषण पाटील. भूषण पाटील ऑन स्ट्रायकर एंड वरती, नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आतिश मात्रे गोलंदाज तयार आहे ऑन हॅट्रिक. परंतु ऑलंदी कार्पेट हा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. वाईडिश लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं केलं जाईल का? परंतु एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या कंप्लीट त्या ठिकाणी केल्या जातात. आणि या 2 धावेच्या मदतीनं, 2 धावेच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 46 या धावसंख्येवरती. 46 धावा धावफलकावरती अध्यापक आपण पाहतोय किरण पवार अगदी या क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी आखली जाते. प्रत्येक चेंडूवरती अगदी आगली वेगळी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी आखली जाते. पुन्हा एकदा आपण आयोजकांना धन्यवाद देऊ, कारण की बरीचशी धावपल त्यांची या ठिकाणी पाहायला मिळते. मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन अगदी वारंवार या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. फटका यावेळेस चांगला आहे एक्स्ट्रा कव्हरमध्ये, कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरवरती चांगलं क्षेत्ररक्षण. जितक्या ताकदीचा फटका होता तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण. 2 धावा या चेंडूवरती मिळतात, 2 धावा वाचवल्या क्षेत्ररक्षकांना आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 48 या धावसंख्येवरती. मैंने बात की थी अजिंक्य सर, कुणाल तारेकर का विकेट गिरने के बाद रनों की गति स्लो डाउन होगी और जैसे मैंने कहा वैसा ही हो रहा है. क्योंकि कुणाल तारेकर एक ऐसे बल्लेबाज थे जो अगर रहते इस समय तक तो शायद 60-65 हो सकते थे, लेकिन इस बार आखिरी गेंद थी, एक गेंद अभी बची है, सेकंड लास्ट बॉल थी, ऑन साइड के ऊपर लॉन्ग ऑन में इस गेंद को ड्राइव किया, सिंगल रन को अपने आते हुए देखा, 49 बने. लेकिन कुणाल तारेकर का वो विकेट इस मैच में कहीं ना कहीं सावेश्वर सावड़े को कमबैक कर देता हुआ नजर आया. और उसके बाद रन बने ही नहीं है टीम सावड़े की, टीम पारगांव के रन बने नहीं. लेकिन इस बार स्ट्रेट डाउन द ग्राउंड वाला ये शॉट था, ऑन साइड पर मिड ऑन से लॉन्ग ऑन पर गेंद, दूसरा रन की कोशिश. अक्षय पवार से ऐसी गलतियों की उम्मीद नहीं है. एक एक रन की कीमत क्रिकेट के खेल में जीत और हार के बीच के भाव के बराबर होती है. लेकिन आखिरी गेंद पर मिलेंगे 2 रन और इसी 2 के साथ रन बनेंगे स्कोर कार्ड पर. 51 गेंदें बची है आने वाली है अब 24 और जीतने के लिए सावेश्वर सावड़े को 52 रनों की जरूरत. कर्णोक
रोहन महाजन आणि भाई राऊत या सगळ्यांना विनंती करतो मी की त्यांनी स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। अंकित मालुसरे हे स्वागत करतील। जितेंद्र दादा कर्णूक सासगाव ग्रामपंचायतीचे सदस्य। रसायनी चषक 2025 ची आजची दुसरी रात्र आहे आणि या दुसऱ्या रात्रीमध्ये आज सगळा मोठा गट आज आपल्याला खेळताना आपण या मैदानावर बघणार आहोत। उसराई देवळोलीचं हे मैदान आणि उसराई देवळोलीच्या मैदानावर सासगावचे ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र दादा कर्णूक इथे आलेत। त्यांचं स्वागत अक्षय पाटील, अमोल जाधव, प्रदीप कर्णूक, रोहन महाजन आणि भाई राऊत या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। यादव दिघे यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। देवळोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच यादव दिघे, यांचं स्वागत। अंकित मालुसरे यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। यानंतर अक्षय केदारी, सावळेश्वर सावळेचा खेळ इथून बघतायत, त्यांचे पण हात कदाचित शिवशिवत असतील कारण सावळेश्वर सावळे गाजवलेला खेळाडू आहे। अक्षय केदारी सध्या बिझनेस मध्ये असल्या कारणाने त्याला खेळण्यासाठी वेळ मिळत नाही, परंतु या रसायनी चषक 2025 साठी आलेला आहे। त्याचं स्वागत अक्षय केदारी यांचं स्वागत अंकित मालुसरे हे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करतील। यादव दिघे साहेब धन्यवाद, आपण आलात। खरं तर हे देवळोलीचं मैदान यादव कदाचित या मैदानावर खेळला असेल या अगोदर। मैदानासाठी अक्षयनं जेसीबी आम्हाला दिली होती। यश मालकर कुठे? यश मालकर, ते अक्षय केदारी यांचा हार्दिक हार्दिक स्वागत। गणेश पाटील देवळोलीचे आमचे पाहुणे गणेश पाटील, त्यानंतर सावळ्याचे अनिकेत माळी आणि एकनाथ माळी या तिन्ही पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। प्रदीप माळी, काली मला असं वाटतं प्रदीप माळी हरण्या बैलाचे मालक, त्यांचंही आगमन इथे झालेलं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। अंकित मालुसरे यांना मी विनंती करतो की त्यांनी गणेश पाटील, अनिकेत माळी, एकनाथ माळी आणि दिलीप मस्कर या पाहुण्यांचं स्वागत करावं। प्रदीप माळी आलेले आहेत आणि त्यांच्या समवेत तुराडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचा रिया प्रदीप माळी यांचंही आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। चलिए इस बीच अगली मैच आपको यहाँ से बिल्कुल नजर आएगी और अगले मैच में जो दो टीमें मैदान के अंदर लड़ेगी, तन्मय 11 विंदणे और उनके सामने भूमि एंड अधेरा 11 फणस डोंगरी। चलिए दोनों टीमों के कप्तानों से मेरी गुजारिश है कि आपको टॉस करने के लिए यहाँ से बिल्कुल आना है। हमारे प्रदीप शेठ माड़ी हरण्या बैल के मालिक जिनका यहाँ पे आगमन हुआ, उनके साथ ग्रुप ग्राम पंचायत तुराड़े के विद्यमान उपसरपंच हमारी रियाताई प्रदीप शेठ माई मैडम, इनका भी यहाँ पे आगमन हो चुका है, उनका भी हम स्वागत करेंगे। चलिए आइए फणस डोंगरी और विंदणे के कप्तान अगले मैच में अब टॉस यहाँ से बिल्कुल किया जाएगा। आने वाली गेंदें है 24, जीतने के लिए रन बनानी है 52। हमारे साथ देवेंद्र माई सर इस मैच में बिल्कुल जोड़े जाएंगे। देवेंद्र सर 24 गेंदें है, 52 बनानी है। किरण पवार जैसे बड़े खिलाड़ी आपके सामने है, सामने उतनी ही ताकतवर टीम है सदगुरु सीमेंट सप्लायर पारगाव। किस तरीके से आप इस मैच को देखते हैं? नक्कीच आज बघतोय आपण या ठिकाणी बराचसा प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय आणि किरण पवारचा फॅन फॉलोअर्स इतका मोठा आहे की बरेचसे प्रेक्षक आज किरण पवारचा खेळ पाहण्यासाठी आले आहेत। बऱ्याच दिवसानंतर किरण पवार आज रसायनी परिसरामध्ये खेळताना पाहायला मिळतोय आणि त्याचा खेळ या ठिकाणी या गावच्या मैदानावर पाहण्यासाठी गावचे प्रेक्षक साथ आजूबाजूतील सगळे फॅन फॉलोअर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच अपेक्षा जास्त असेल त्या किरण पवार कडून की या सामन्यामध्ये, कारण भलेही धावसंख्येचा डोंगर असेल परंतु प्रेक्षकांच्या मनात जोपर्यंत किरण पवार असेल तोपर्यंत धावा या कदाचित कमी असतील।
चलिए शुरुआत करेंगे. लेट्स प्ले. विश यू ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. शो द गुड गेम एंड शो द क्वालिटी क्रिकेट. अंपायर सेज मैच ऑन. पहली गेंद किरण पवार के लिए बैकफुट पर गए. स्क्वायर कट वाला ये शॉट था. शॉर्ट पॉइंट पर इस गेंद को फील्ड जरूर किया जाएगा. सलामी की जोड़ी आ चुकी है किरण पवार के साथ संकेत केदारी और P1 के पहली ओवर को लेकर आएंगे प्रफुल्ल मोकल. एक होनर एंड टैलेंटेड बॉलर ऑफ टीम सतगुरु सीमेंट सप्लायर पारगांव के प्रफुल्ल मोकल. पहली ओवर की यह शुरुआत हो रही है. दूसरी गेंद किरण पवार. पवार का पावर द ब्रांड ऑफ सावलेश्वर सावले क्रिकेट, जिनके बल्ले से ये तड़ाका 6 रन. सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते, कारण रन मशीन आपण म्हणतो ना की पॉवर या ठिकाणी जशा पद्धतीने आपण बघतोय गेले कित्येक वर्ष किरण पवारचा खेळ बऱ्याचशा मैदानात पाहिला असेल, परंतु या घरच्या मैदानावर खेळताना देवळीचं हे मैदान आणि या मैदानावर बऱ्याच वेळेला त्याने एक चांगली इनिंग नक्कीच दाखवली ती प्रेक्षकांना. किरण पवार जो कई राज्यों में खेले, हिंदुस्तान में, जो इंडिया के बाहर जाकर भी आपको टेनिस बॉल क्रिकेट खेलते हुए नजर आए. कर्नाटक में खेले, राजस्थान में खेले, उधर मध्य प्रदेश भोपाल में खेले, दुबई में खेले. इस बार वार किया जाएगा ऑन साइड पर. मिड ऑन पर खिलाड़ी है. हल्का सा आपको वहां से फंबल देखने को मिलेगा, लेकिन खिलाड़ी आपके सामने कितना भी क्यों ना बड़ा हो, आपको सिर्फ गेंदबाजी अच्छी करनी पड़ती है. हमेशा हम कहते हैं देवेंद्र सर, डोंट बॉल द रेपुटेशन ऑफ द बैटर. गेंदबाज का ओहदा कितना बड़ा, उसको आपको गेंदबाजी नहीं करनी है. एज ए नॉर्मल बैटर की तरह गेंदबाजी आप करेंगे तो कामयाब होंगे. लेकिन किरण पवार जो रुकने का नाम नहीं ले रही है, बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन. की घरच्या मैदानावर माझा खेळ चांगला झाला पाहिजे आणि त्या इराद्याने आता मात्र किरण पवारने स्वतःला सावरलंय. एक षटकार आणि त्यानंतर आलेला एक चौकार, एक चांगली खेळीची त्याच्याकडून अपेक्षा जी प्रेक्षकांची आहे ती नक्कीच तो पूर्ण करताना पाहायला मिळतोय. इस बार की ये गेंद थी, स्लोवर गेंद थी ऑन साइड के ऊपर. यहां से ड्राइव जरूर किया जाएगा. स्ट्रेट डाउन द ग्राउंड. खिलाड़ी का फंबल हुआ. दूसरे रन के लिए वापस आना चाहेंगे. गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती, ये हमेशा कहा जाता है. 2 रन मिले, अगर एक होता स्ट्राइक पे संकेत केदारी आते, फिर आपको एक कमबैक करने का मौका मिल सकता था. लेकिन दोबारा से किरण पवार का स्ट्राइक पर आना खतरे की घंटी है गेंदबाज प्रफुल्ल मोकल के लिए. नक्कीच, कारण आपण बघतो ना की अशा या चुका छोट्या छोट्या आपल्याला पाहायला मिळतात. या चुका खऱ्या अर्थानं नक्कीच मागण्या पडतात, कारण समोरचा फलंदाज इतका मोठा फलंदाज आहे आणि अशा परिस्थितीत आपण नेहमी म्हणतो ना की आपल्याला टेच लागते ती छोट्याशा दगडाने, ना की मोठ्या दगडाने. अशा परिस्थितीत प्रत्येक धाव वाचवणं मी म्हणेन की पारगाव संघासाठी नक्कीच महत्वाचं असेल. पहिलं षटक या ठिकाणी आपण बघतोय संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या अंती एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात 13. जवळपास आपण बघतोय 52 धावा. म्हणजे जर विचार करायला गेलं तर शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 18 आणि गरज असेल ते 39 धावांची, म्हणजे 13ची सरासरी राखायची आहे. या दरम्यान मी विनंती करेन आमच्या सासगाव ग्राम सदस्य आदरणीय जितूदादा कर्णुक यांच्या ठिकाणी, यांच्या शुभास्ते या ठिकाणी मी विनंती करेन की नाणेफेकीचा कौल केला जाईल. सासगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय जितेंद्र दादा कर्णुक यांच्या शुभास्ते आपण बघतोय नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी त्यांना विनंती करेन. आपण बघतोय सासगाव परिसरातून एक जबरदस्त व्यक्तिमत्व पाहायला मिळतंय. एक डॅशिंग नेतृत्व या ठिकाणी आपण बघतोय त्यांच्या स्वरूपानं. एक युवा नेतृत्व साथ साथ आपण बघतो युवकांच्या गळ्यातील ताईत, कारण आपण बऱ्याचदा बघतो अंकित मालुसरे यांनी आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो फणस डोंगरी संघानं. बिल्कुल, इसके बाद की मैच एक कांटे की टक्कर आपको नजर आएगी. एक तरफ तन्मय 11 विंदणे, जिनको फ्रेंचाइज किया है हमारे नरेश मुने साहब ने, उनकी बेटी के नाम से तन्मय 11 विदणे के नाम से वो टीम आपको खेलते हुए नजर आएगी. और भूमि एंड अधीरा 11 फणस डोंगरी. और मैं बताना चाहूंगा फणस डोंगरी टीम जो हाल ही में खानाव में मंगेश भाई पाटिल साहब विद्यमान उपसरपंच ग्रुपग्राम पंचायत खानाव, इनकी जो प्रतियोगिता हुई थी वहां पे रनर अप रही थी भूमि एंड अधीरा 11 फणस डोंगरी. अच्छे फॉर्म से आ रही है. ओमकार हरपाल, जिन्हें रायगढ़ का ऋषभ पंत कहा जाता है, जिन्होंने मैन ऑफ द सीरीज के एलईडी टीवी को उस प्रतियोगिता में जीता. लेकिन गेंदबाज तैयार है इस बार.
बैकफुट पर गए, जरूरत है विकेटों के पीछे जाकर गेंद को अटेम्प्ट करना चाहती है, कनेक्शन नहीं है। डॉट गेंद के साथ शुरुआत होगी। प्रवीण मोकल आई है दूसरे ओव्हर को लेकर। नक्कीच सध्याच्या घडीला आपण बघतोय की जितका संघ फॉर्मला असतो ना तितका पॅकर पण फॉर्मला असतो. आपण बघतोय नरेश मुने आजकाल बऱ्याचशा टीम पाहुण्यांच्या 4 व्हीलर येण्यासाठी आपल्याला एंट्री गेट खाली करायचा है। बल्ले का किनारा लगा, विकेट का मौका बन सकता है। चांस को यहां से क्रिएट किया गया था, लेकिन नसीब यहां से किरण पवार का आपको साथ देता हुआ नजर आएगा। जितने भी किरण पवार फैंस क्लब के मेंबर इस मैदान के ऊपर उनका खेल देखने के लिए आई है, उनकी जान एक समय हालत में आ गई थी, उनकी सांसें थम चुकी थी, क्या यह विकेट होगा, लेकिन बाल बाल बचे। अंत भला तो सब भला, और किरण पवार अनसर्टन से सही क्यों ना सही, लेकिन एक जीवन दान उनको यहां से मिला। अटैक किया जाएगा ऑफसाइड के ऊपर, ये बढ़िया स्ट्रोक था। खिलाड़ी आपको रफ्तार से आते हुए नजर आएंगे। मिस फील्डिंग कर दी है, गलती क्रिकेट में नहीं चलती। ये क्या किया, खुद के पैर पर मारा है हथौड़ा। गेंद लॉन्ग ऑफ सीमा पर, 4 रन। शेवटचे 15 चेंडू 34 धावा. सामना मानेस आता मात्र आपण बघतो ना की रंगतदार परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस आपण बघतोय संकेत केदारी मागच्या चेंडूवर चौकार तर आला होता, परंतु यावेळेस प्रयत्न केला होता. आपण बघतोय ना की ताकदीचा पूर्णपूर्ण या ठिकाणी वापर करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु अशा परिस्थितीत मी म्हणेन की किरण पवारला जितक्या जास्तीत जास्त स्ट्राईक दिली जाईल तितका हा सामना जास्तीत जास्त लवकर मी म्हणेन की सावळे संघाच्या बाजूने झुकेल. परंतु पारगाव संघ पण कमी नाहीये, त्यांनी आतापर्यंत दाखवून दिले. आणि यावेळेस मात्र संकेत केदारीनं चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र मिळतीये सिंगल. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जाईल का, गरज होती का, शेवटच्या क्षणाला आपण बघतोय तू मे पाहायला मिळते, परंतु अंतिम क्षणाला काय घडतंय मैदानावर आपण बघितलं असेल मानस. या ठिकाणी विकेट कदाचित मिळू शकली असती, परंतु बाल बचावलाय संकेत केदारी. मिळते ती सिंगल, कारण किरण पवारनं ओळखलं आता मात्र आपल्या जवळ जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवावी आणि हा सामना आपणच या ठिकाणी संपू शकतो या इराद्यानं मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवताना पाहायला मिळतोय तो किरण पवार. 13 गेंदें बची है, जीतने के लिए 33 बनाने है, रन संख्या बनाई जाएगी 19 रन स्कोर कार्ड पर. आखिरी गेंद है गेंदबाज प्रवीण मोकल के दूसरे ओवर में. अटैक करना चाहती है, लाउड अपील की गई है. 11 खिलाड़ियों में आपको यहाँ से जोश बिल्कुल देखने को मिलेगा, बट अंपायर इज नॉट इंटरेस्टेड इन द अपील एंड दैट्स व्हाई द बैटर इज कंप्लीटली सेफ बिटवीन द क्रीज. और यहाँ से आपको एक और डॉट गेंद की समाप्ति होते हुए नजर आएगी. दूसरे ओवर को मैं कहूंगा अलविदा. रन संख्या बनाई है 52 का पीछा करते हुए टीम सावळेश्वर सावळे ने 19 रन स्कोर कार्ड के ऊपर. और समीकरण यहाँ से अब आपको बनता हुआ नजर आएगा. आने वाली 12 गेंदें जीतने के लिए 33 रनों की जरूरत. द रिक्वायर्ड रन रेट इज अप टू 16.50. 16.5 रन प्रति ओवर की औसत को आपको यहाँ से मेंटेन करना पड़ेगा, क्योंकि आपको बनानी है 12 में 33. नक्कीच 12 चेंडू 33 धावांची गरज पाहायला गेलं तर नक्कीच कठीण असेल सावळे संघासाठी, परंतु किरण पवार याला मात्र जास्तीत जास्त खेळपट्टीवर उभं राहावं लागेल, जास्तीत जास्त स्वतःकडे स्ट्राईक ठेवावी लागेल, जेणेकरून हा सामना सावळे संघाच्या बाजूने झुकेल. परंतु आतापर्यंत आपण बघितलं असेल पहिलं षटक फेकलं प्रफुल्ल मोकलनं, धाबा खर्च केल्या 13, परंतु काय कमबॅक केलं मी म्हणेन. गोलंदाजीमध्ये दुसरा षटक फेकताना फक्त 6 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज प्रवीण मोकलनं, आणि एकूणच कमबॅक करणारे षटक टाकलं, कारण समोर एक मोठा आक्रमक फलंदाज होता किरण पवार आणि त्याच्या समोर एक चांगली गोलंदाजी करणं हे खरंच या ठिकाणी आव्हानात्मक होतं, आणि ते आव्हान नक्कीच या ठिकाणी कंप्लीट केलं ते गोलंदाज प्रवीण मोकलनं. लेकिन नाम आपको यहाँ से बिल्कुल आता हुआ नजर आएगा. तोराड़ी ग्राम पंचायत के जो विद्यमान उपसरपंच है हमारे रियाताई प्रदीप शेठ माई मैडम, इनकी तरफ से 3 गेंदों में 3 छक्के अगर लगाती है बल्लेबाज तो 1000 रुपए का इनाम यहाँ से सावेश्वर सावळे के बल्लेबाजों को दिया जाएगा. अतीश मात्रे जो ओवर नंबर 3 की भागदौड़ को संभालने के लिए आएंगे बॉलिंग ट्रैक के ऊपर. अतीश मात्रे यहाँ से आई है. संकेत केदारी जिनका बल्ला अब तक बोला नहीं है, दूसरा रन लेना चाहते हैं. ये क्या किया, ये अपने पैर पर आपने कुल्हाड़ी यहाँ से मार सकते थे, लेकिन बाल बचे. 1 रन आपको यहाँ से पूरा होता हुआ नजर आया. एक समय ऐसा लगा शायद वो रन आउट हो सकता है, लेकिन वैसा हुआ नहीं है. पूरी तरीके से अकल को चलाया. अतीश मात्रे को बधाई. संकेत केदारी के बल्ले से उतने रन बन नहीं रही है.
कहीं ना कहीं आपसे चालाकी का इस्तेमाल किया जाएगा, क्योंकि एक आध विकेट अगर आता है देवेंद्र माहेश्वर तो इसके बाद कौन आएंगे? अक्षय पवार। ये होता है, ये अलग चालाकी होती है, ये दिमाग जो है ना के खेल में, क्योंकि मैं हमेशा कहता हूँ देवेंद्र माहेश्वर जो चलाएगा अकल वो होगा सफल, और अगर आपको सफल होना है तो आपको अकल को आपको हमेशा चलाना पड़ेगा। नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय, आपण प्रत्येक वेळेस आपण म्हणतो ना की क्रिकेट खेळणं म्हणजे क्रिकेटमध्ये लक्ष पण तितकंच असतं, कारण आपण पाहिलं होतं शिवरायांच्या काळामध्ये प्रत्येक बुरजावर मावळा या ठिकाणी ठेवला जात होता. शिवरायांची या ठिकाणी रणनीती तशा पद्धतीची असायची, आणि इथे मात्र ओळखलं होतं संकेत केदारीला बाद न करण्याचा डिसिजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र किरण पवारनं चेंडूला उडवलंय, चेंडू वन बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय, चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार, आलेला चौकार. किरण पवारसाठी म्हणजे पारितोषिकांची रक्कम आता वाढली आहे. प्रेक्षक या ठिकाणी आपण बघतोय, बरेचसे प्रेक्षक आपण पाहायला गेलं तर समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पण 1,500 प्रेक्षक या ठिकाणी आपल्या स्पर्धेसोबत जोडले गेलेत, आणि अशा परिस्थितीत प्रेक्षकांची गर्दी या मैदानावर पाहायला मिळते. आता मात्र आपण बघतोय, आत्ताच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं की तुराडे ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच रियाताई प्रदीप माळी यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयांचं पारितोषिक आलं होतं. साथ आता मात्र आपण बघतोय रोदास तोंडे ज्यांनी 3 षटकारांसाठी तब्बल 3,000 रुपये लावलेत. हा चेंडू निर्धाव चेंडू, प्रत्येक निर्धाव चेंडू या ठिकाणी धोक्याची घंटा आपण बघतोय या ठिकाणी सावळे संघासाठी. शेवटचे 9 चेंडू शिल्लक, 28 धावांची गरज. 150 दौड़ गेंदें अब तक इस प्रतियोगिता में पूरी हो चुकी है। ये रिकॉर्ड हमें मयूर बाडिल सर, एक बेहतरीन स्कोरर, जिन्होंने बताया 150 डॉट बॉल्स अब तक इस प्रतियोगिता में हुई है। पूरी गेंदें बची है यहाँ से अब 9 और जीतने के लिए 28 रनों की जरूरत टीम सावळेश्वर सावळे को। संघाचं पारगाव संघ जरी या ठिकाणी आपण बघितलं असेल की फलंदाजी करत असताना सुरुवात चांगली केली होती कुणाल तारेकरनं, त्याने ओळखलं होतं जशा पद्धतीने खेळ व्हायला पाहिजे तशा पद्धतीने त्याने संयमी खेळ दाखवला. चांगल्या चेंडूवर सिंगल डबल घेतल्या, खराब चेंडूवर षटकार चौकार लगावले, आणि तसंच काहीसं चित्र आता मात्र या ठिकाणी करावं लागणार आहे. जास्तीत जास्त चेंडू जे शेवटचे चेंडू राहिलेत ते मात्र स्वतःच्या वाट्याकडे स्वतःकडे घ्यावे लागतील तरच या ठिकाणी हा सामना आपल्या बाजूने झुकू शकतात. परंतु बघूया शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 8 आणि गरज असेल ती 27 धावांची. काल आपण बघितलं होतं भोकरपाड्याचा सामना, शेवटच्या चेंडूवर एक तरी षटकार मार आधीने सांगितलं होतं, शेवटच्या 6 चेंडूवर 20 धावा जरी असेल तरी मी त्या पूर्ण करेन, आणि तो विश्वास दाखवला होता तो भोकरपाडा संघाचा आधी या फलंदाजानं, आणि तसाच काहीसा विश्वास आता या ठिकाणी पूर्ण करावा लागणार आहे. अजूनही 8 चेंडू शिल्लक, 27 धावांची गरज. 8 गेंदें है जीतने के लिए 27 रन की जरूरत मैदान के अंदर आपको बिल्कुल देखने को मिलेगी. किरण पवार जिन्होंने 12 में 18 बनाई अपनी टीम के लिए, लेकिन ऑन साइड पर यह गेंद को खेला. काऊ कॉर्नर बाउंड्री पर कुणाल तारेकर मौजूद थे, दूसरा रन लेना चाहते हैं, लेकिन ये देखिए हाँ ये फनी मोमेंट है, ये मैदान के अंदर मजेदार लम्हे आप देख रही है. किरण पवार को क्या आउट करेंगे या नहीं करेंगे, स्ट्राइक क्या रोटेट होगी या नहीं होगी, और इसी के साथ रन आउट बिल्कुल होते हुए नजर आएंगे आपको. बल्लेबाज संकेत केदारी, दोनों बल्लेबाजों ने एक साथ ही स्ट्राइक छोड़ी थी. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय पारगाव संघ बॉल डेड करत नाही किंवा आउट करत नाही तोपर्यंत बॉल डेड दिला जाणार नव्हता. या ठिकाणी आपण बघतोय
तुमच्याकडे बराचसा वेळ होता विकेट घेण्यासाठी. पंचांशी वाद घालू नका, विनंती असेल. पारगाव संघ विनंती असेल, पंचांशी वाद करू नका. या ठिकाणी आम्ही पण बघत होतो, गल्ली क्रिकेट सारखं आम्हाला पण वाटत होतं, कारण तुम्ही विकेट पण घेत नव्हता, बॉल डेड पण करत नव्हता, आणि अशा परिस्थितीत प्रेक्षक देखील या ठिकाणी पाहत होते. आणि बिल्कुल देखिए, अगर बारगांव टीम अगर आप वो बॉल विकेटों को लगाते डेड करते तो शायद वो रन आपको होता हुआ नजर नहीं आया, लेकिन आपने बॉल को प्ले में रखा था, बॉल को प्ले में आपने रखा था, उसकी वजह से वो रन जो है वो काउंट किया जाएगा. अंपायर रन एक ही है उस गेंद पर. वही हम पूछ रहे हैं, वही पूछ रहे हैं. 2 रन है. अच्छा, रेफर किया है थर्ड अंपायर को. नॉन स्ट्राइक एंड के रन आउट को चेक करने के लिए उन्होंने थर्ड अंपायर को रेफर किया है. चलिए, ऑन स्क्रीन पर हमारे थर्ड अंपायर आएंगे जो चेक करेंगे, रेफर कर रहे हैं वो नॉन स्ट्राइक एंड पर रन आउट हुआ है कि नहीं उसके लिए. या ठिकाणी आदरणीय पिंट्या शेठ टवले अर्थातच रोहिदास टवले यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी यावं. असं म्हटलं जातं, धर्मवेडे कधीच कोणत्या पक्षाचे बांधिलकी नसतात, ते मुक्त असतात, वाघ सिंहासारखे. जो त्यांच्या धर्माचा आदर करतो ते त्यांच्या सोबत असतात. पहिले देव, देश, धर्म आणि मग पक्ष आणि संघटना, आणि त्याच बांधिलकीला खऱ्या अर्थानं जोपासणारे आदरणीय पिंट्या शेठ टवले अर्थात रोहिदास टवले यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. राजकारण सोडून मित्रमंडळी समाज कार्यावरती ज्यांनी बराचसा प्रभाव टाकलाय आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होणारं हे नेतृत्व आदरणीय पिंट्या शेठ टवले अर्थात रोहिदास टवले यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. अगदी लेस एज मध्ये त्यांनी देखील कमी वयामध्ये अगदी ज्यांनी उंच भरारी घेतली असे रोहिदास टवले अर्थात पिंट्या टवले, आणि त्यांच्या समवेत अगदी सचिनजी दुर्गे यांचा देखील युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते सचिनजी दुर्गे यांचा देखील या ठिकाणी शुभागमन, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय. पटाकांच्या आतिषबाजीमध्ये रसायनी चषक 2025 मध्ये आदरणीय रोहिदास टवले अर्थात पिंट्या शेठ टवले यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांच्या समवेत सचिनजी दुर्गे यांचा देखील युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही सातत्यपूर्वक पाहतो त्यांचं या स्पर्धेसाठी शुभागमन लागलंय. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय मान्यवरांचं स्वागत केलं गेलं. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. या ठिकाणी आपण बघतोय माणसाला जिंकायचं, ते म्हणतात ना की प्रेम, आपुलकी आणि माणुसकीनं, कारण पैशानं माणसं जिंकता येत नाहीत. आपल्या जवळील प्रेम, आपल्या जवळची आपुलकी आणि आपल्या जवळची माणुसकी ही आपल्याला माणसं जोडत असते, आणि तशाच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय. या मान्यवरांचं आपण बघितलं की फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत केलं गेलं. वळियात सामन्याकडे शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 7 आणि गरज असेल ती तब्बल 26 धाबांची. 7 चेंडू 26 धाबा. हा चेंडू जर का या ठिकाणी एक मोठा प्रहार आला, एक मोठा स्ट्रोक्स आला, तर शेवटच्या शेवटच्या षटकामध्ये अजून मजा येईल. पाहूयात या ठिकाणी काय घडेल, कारण आपण बघतोय शेवटचे 7 चेंडू शिल्लक, गरज असेल ती तब्बल 26 धाबांची. 7 चेंडू 26 धाबा. चेंडूला तर उडवलंय. पाहूया, चेंडूला उंची जास्त मिळाली, लांबी कमी मिळतीये. सगळ्यात मोठा झटका पाहायला मिळतोय. 440 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. किरण पवारची विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. किरण पवार बॅक टू पेव्हलियन. आपण बघतोय तुराडे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या स्नेहा विकी गायकर यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी अक्षय पवारसाठी तब्बल 1000 रुपयांचा पारितोषिक लावण्यात आलाय. अक्षय पवार ऑन स्ट्राईक. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 26 धाबांची गरज. माणूस आपण बघतोय 26 धाबा जरी असेल, काल आपण पाहिलं होतं 22 धाबा शेवटच्या 6 चेंडू मध्ये पूर्ण केल्या होत्या त्या भोकरपाडा संघानं. आणि म्हणजे आपण म्हणतो ना की तुमच्या मनगटातील ताकद, तुमच्यामधील प्रयत्न, तुमच्यामधील क्षमता हा सामना तुमच्या बाजूने खेचून आणू शकता. परंतु सुरुवातीला आपण बघितलं होतं पारगाव संघाच्या बाजूने जर विचार करायला गेला तर सुरुवातीपासूनच रोखलं गेलं होतं. चांगली गोलंदाजी करायची,
विकेट मिळवायच्या, निर्धाव चेंडू फेकायच्या या रणनीतीनंच या ठिकाणी आपण बघितलं होतं. सुरुवातीपासूनच प्रयत्न केला पारगाव संघाने आणि आतापर्यंत यश त्यांच्या हाती आपल्याला पाहायला नक्कीच मिळत आहे. बिल्कुल यहाँ से कोशिश करनी पड़ेगी अक्षय पवार को, अनहोनी को होनी कर कर दिखाना पड़ेगा अपनी टीम के लिए. कामयाबी आपको तभी मिलती है जब आप उसके लिए कोशिश करते हैं. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अक्षय पवार ने उड़ाया गेंद को, ये चली गेंद तारा मंडल में. ये पहला तड़ाका, ये शुरुआत, ये दनका, ये 6 रन. साखर गोड आहे, ती कागदावर लिहून चालत नाही, ती खाल्ल्यानंतरच तिची चव कळते. तशाच पद्धतीने तुमचं नाव किती मोठं असू द्या मैदानावर, परंतु मैदानावर तुमचा खेळ जर प्रेक्षकांना दिसला नाही तर मात्र या ठिकाणी तुमचं नाव होत नसतं. आणि तशाच पद्धतीने अक्षय पवार एक मोठा खेळाडू, परंतु तशाच ताकदीची मोठी खेळी या मैदानावर त्याला नक्कीच दाखवावी लागेल. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 20 धावांची. बिल्कुल 5 गेंदें है, जीतने के लिए 20 बनानी है. जो कर सकता है जीत का सपना साकार, उसका नाम है अक्षय पवार. लेकिन क्या वो ऐसा करेंगे, इसके ऊपर तमाम दर्शकों की निगाह. इस साल खानाओं में जो नाइट प्रतियोगिता हुई थी, जब नाविश 11 वित्सुम्बे की तरफ से खेल रहे थे अक्षय पवार, 2 गेंदों में 2 छक्के मारकर उस मुकाबले को वहां पे उन्होंने फिनिश किया था पहले राउंड के पहले मैच में. लेकिन क्या इस बार वैसा होगा? इस बार प्ले एंड मिस, ये कमाल की गेंद है. बारी बारी सबकी बारी, पहली तुम्हारी तो दूसरी हमारी. ये बताया यहाँ से केतन मेहर, एक टैलेंटेड ऑलराउंडर, पनवेल टेनिस क्रिकेट में जिन्होंने बतौर प्लेयर बहुत नाम को कमाया, वो केतन मेहर साल दर साल इस खिलाड़ी के करियर का ग्राफ जो हमने ऊंचे होते हुए देखा है. एक और गेंद, हेलीकॉप्टर. इस बार खिलाड़ी आएंगे, रन नहीं लिया, रन नहीं लिया. ये डिसीजन अक्षय पवार का कहीं ना कहीं गलत साबित हो सकता है. रन नहीं लिया, आई डॉट गेंद. 3 गेंदें और अब जीतने के लिए 20 रनों की जरूरत मैदान के अंदर. क्या होगा चमत्कार, क्या हम कर सकते हैं चमत्कार को नमस्कार? ये तो आने वाला वक्त बताएगा. जहां पे 3 में 20 बनाने अक्षय पवार क्या इस बाजी को पलट सकती है? क्या केतन मेहर से कोई गलती की गुंजाइश है? क्या यहां से कमबैक होगा? ये पता चलेगा. इस बार उड़ाया जरूर था, लेकिन अब क्या फायदा जब चिड़िया चूक गई खेत. ये बॉल देखिए अलोंग द कार्पेट से डीप थर्ड मैन पर ट्रैवल होते हुए आपको नजर आएगी. यहां से कोई रन नहीं, यहां से आई डॉट गेंद. जीतने के लिए 2 में अब आपको बनाने हैं 20. जीत की राह पर कदम बढ़ाने की शुरुआत कर दी है सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव ने, जो कुणाल तारिकर की कप्तानी में खेल रही है. इस बार अक्षय पवार ने उड़ाया, लेकिन समय जब था तब आपने रन नहीं बनाए. और एक बार अगर समय चला गया तो फिर वो रन कीमती नहीं मान जाएंगे. सुबह 4 रुपए में जब आप पेपर को खरीदते हैं तो वही शाम को 2 रुपए किलो में बेचा जाता है, क्योंकि समय सबका आता है और समय सबका बदलता है. लेकिन इस मैच में समय था सदगुरु सीमेंट सप्लायर पारगांव का, जिनको